बैठकीमध्ये आज एक महत्त्वाचा विषय घेण्यात आला, तो म्हणजे कोंड येथे गेल्या 25 ते 30 वर्षापासून गायरानात राहत असलेल्या नागरिकांना जे आज या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा वरिष्ठ प्रशासन असेल यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रशासकीय योजनांचा लाभ भेटत नाही। मग हा लाभ या लाभामध्ये शासकीय योजना आहेत किंवा घरकुलाची सगळ्यात महत्त्वपूर्ण घरकुलाची जी योजना आहे, या घरकुलाची योजना येथे गायरान वस्तीमध्ये त्यांना घरकुल बांधण्याची परवानगी भेटत नाही। यामध्ये आम्ही ज्यावेळेस बैठक होती, बैठकीमध्ये जो विषय निघाला की ग्रामपंचायत प्रशासन काय करत आहे की ज्यावेळेस त्यांना एखादी प्रशासकीय योजना राबवायची आहे, मग त्यामध्ये त्यांना बोरवेल घ्यायचा आहे, त्याचबरोबर प्रशासकीय योजनेतून आलेले रस्ते करायचे आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत किंवा पाण्याच्या टाक्या बसवायच्या आहेत, अशा प्रकारची योजना ग्रामपंचायत प्रशासन हे प्रभावशीलरित्या इथं राबवत आहे। परंतु ज्यावेळेस एखाद्या सामान्य माणसाला घरकुल बांधायचं असतं त्यावेळेस त्याला घरकुल बांधण्याची परवानगी ग्रामपंचायत प्रशासन देत नाही। त्याला कारण काय जोडते तर वरिष्ठ कार्यालयातून तुम्हाला गायरानात घरकुल बांधण्याची परवानगी भेटणार नाही, अशा प्रकारची आम्हाला माहिती ग्रामपंचायत प्रशासन देत आहे। मग आम्ही गावकरी काही एवढे मोठे नाव सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत किंवा तेथील काही लोक आज जागृत होऊन प्रत्येकजण ह्या विषयावरती एक आवाज उठवत आहे की आम्हाला गायरानात किंवा आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्हाला घरकुल तरी बांधण्याची परवानगी द्या। या अगोदरच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या 10 वर्षापासून आम्हाला याच्या अगोदरचे जे प्रशासक आहेत, ग्रामपंचायतला जे असणारे सरपंच असतील किंवा इतर प्रशासक असतील, यांनी तुम्हाला ही राहतो ती जागा तुमच्या नावे करून देऊ, तुम्हाला नियमाकुल करून देऊ अशा प्रकारे सांगून सर्व घरकुल गायरानधारकाकडून कागदपत्रे जमा करून घेतली, त्यांच्याकडून आट जमा करून घेतलं, परत त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे खर्चातून त्यांच्याकडून जमा करून घेतले। परंतु आज तागायत देखील आतापर्यंत 2 वेळेस कागदपत्र सर्व नागरिकांनी जमा केली, परंतु आज तागायत कसल्याही प्रकारचा ठाम निर्णय याच्यावरती झालेला नाही। मग ज्यावेळेस तुम्हाला प्रशासकीय योजना राबवायची त्यावेळेस तुम्हाला गायरान चालतं, पण ज्यावेळेस एखाद्या गोरगरिबाला घरकुल बांधायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ती गायरान आहे म्हणून का दाखवित आहे, हा प्रश्न आमचा ग्रामपंचायत प्रशासनाला आहे। याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण भारतामध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिन साजरा केला त्यावेळेस सांगण्यात आलं की हर घर तिरंगा। मग आम्हाला घरच नाही तर आम्ही तिरंगा कुठं लावायचा? आज कित्येक या गायरान वस्तीत एक 70 ते 80% आज दलित मुस्लिम राहते। 70 ते 80% लोकांना घरकुलाचे असते प्रतीक्षित आहे आणि ज्यावेळेस त्यांचं घरकुल यादीमध्ये नाव येतं त्यावेळेस त्यांना अडचण कोणती आणली जाते की तुम्ही गायरानात राहता, नाहीतर मग तुम्ही काय करा, शेतात बांधा। मग तुम्ही बोरवेल घेताना देखील ही नियम तुम्हाला का लागू होत नाही? म्हणजे बोरवेल घेत असताना तुमचा त्यात काही 2 रुपये फायदा होतो, रस्ते करत असताना तुमचा फायदा होतो, पण घरकुलाचं ज्यावेळेस बांधकाम करते त्यावेळेस तुम्हाला 1 रुपया देखील फायदा होत नाही, म्हणून तुम्ही गोरगरिबांना आडवणूक करत आहात का? ही देखील आमचं त्यांना विचार नाही। त्याचबरोबर जसं तुम्ही मतदान मागत असताना या अगोदरच्या आता जी नवीन ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा ज्यांची आता सध्या सत्ता आहे किंवा इतर कोणी ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या निवडणुकीला जे कोणी उभारत आहेत त्यांचा जाहीरनामा असतो की जाहीरनाम्यात सांगतात की आम्ही तुमच्या गायरानाचं नियमकुल तुम्हाला करून देऊ। म्हणजे एकदम आमची फसवणूकच करायचं ठरविलेलं आहे सध्याच्या आताच्या नेत्यांनी। यांचे जाहीरनामे आपण चेक करा, या जाहीरनाम्यामध्ये गायरानाचा विषय आहे। मग आज 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं तुम्ही डोळे झाकपणा का करतात? याचा अर्थ असा आहे की गोरगरिबांना कसल्याही प्रकारचा प्रशासकीय योजनेचा लाभ भेटू द्यायचा नाही, पण तुमच्या लाभाची गोष्ट तुम्ही गायरानात राबविणार। त्याच्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीकडून एक छोटासा ठराव घेण्यात आलेला आहे की जोपर्यंत या गायरानधारकांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। येत्या उद्या 12 तारखेला ग्रामपंचायतकडून एक ग्रामसभा घेण्यात येणार आहे। या ग्रामसभेमध्ये आम्ही हा विषय एक ग्राम सेवक असतील, ग्राम विकास अधिकारी असतील, सरपंच असतील व त्याचबरोबर सर्व सदस्यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी करणार आहोत की आम्हाला राहतो त्या ठिकाणी नियमाकुल करून द्या। जर तुम्हाला नियमाकुल करून देण्यास वेळ लागत असेल तर आम्हाला घरकुल बांधण्याची परवानगी द्या, अन्यथा तुम्ही खुर्च्या खाली करा। तुम्ही प्रत्येक वेळेस जर आमची फसवणूक करायचं ठरविलेलं असेल तरी चालणार नाही, अन्यथा आता येणाऱ्या निवडणूक काळामध्ये जेवढे पण गायरानधारक आहेत हे उद्या चालून निवडणुकीवरती जर बहिष्कार टाकला तर याला कारणीभूत पूर्णपणे प्रशासक असेल, ग्रामपंचायत शासन असेल। आम्ही पूर्णपणे मतदानावरती बहिष्कार सुद्धा टाकू, कारण आम्ही गायरानधारक आहोत, आम्हाला प्रशासकीय योजना भेटत नाही।
आम्ही कसल्या प्रकारचं तुमचा आज सध्याला एक देखील असा कोणताही माणूस नाही, एक देखील असा कोणताही नागरिक नाही की त्यानं तुमचं घरपट्टी भरतो, नळपट्टी भरतो, सगळंच करतो. मग याच्यानंतर तुम्ही घरपट्टीची सक्तीची वसुली बंद केली पाहिजे, नळपट्टीची सक्तीची वसुली बंद केली पाहिजे. छोटासा जरी कागद घ्यायला आधार आपलं तुम्ही राहतो त्या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र जरी घ्यायला गेले तर आधी 500 रुपये घरपट्टी भरा म्हणून सांगता तुम्ही. मग त्यावेळेस तुम्हाला काय विचार येत नाही की हे घरकुल ज्यांच्याकडून आपण घरपट्टी घेत आहोत हे गायरानात राहतात म्हणून. मग इतका निर्लज्जपणा काही कामाचा नाही. गोरगरिबांना पिळण्याचा कसल्याही प्रकारे गोरगरिबाला पिळून तुम्ही मोठे होणार नाही. त्यामुळे आम्ही आज सांगत आहोत की वंचित बहुजन आघाडीची भूमिका याच्यानंतर आज आम्ही निवेदन देणार आहोत. याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकार असा आणि समस्त गायरानधारकांना आमची विनंती आहे. आज आम्ही त्यांना सांगत आहोत की उद्या ग्रामसभेच्या दिवशी आपण निवेदन देत असताना सर्वांनी ग्रामपंचायत मध्ये हजर राहून आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करायचा. याच्यासाठी त्यांच्याकडून आपण ग्रामसभेमध्ये उद्याच्याला एक ठराव सर्व सदस्य आहेत यांच्याकडून एक आपण ठराव मंजूर करून घ्यायचा आहे की गायरान घ्यायचा आहे आणि तो वरिष्ठ कार्यालयाला द्यायचा आहे. ठराव घ्यायचा आणि कागद कुठं तर ठेवून लपवून ठेवायचं ते चालणार नाही. 8 ते 10 दिवसानंतर यांनी ठराव घेतल्यानंतर हा ठराव जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्रालय आहे, परत आपलं विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचं आहे, त्याच्यानंतर वेळ पडलीस तर पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील आणि जर वेळ पडलीस तर राष्ट्रपतींना देखील यांनी पत्रव्यवहार करावा लागेल आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा लागेल. अन्यथा याच्यानंतर ज्यावेळेस आपण मत मागायला याचाल त्यावेळेस सुरुवातीला आम्ही तुम्हाला तुमचा जाहीरनामा तुमच्या तोंडावर फेकून मारू. अशा प्रकारचा आज आम्ही इथं तुम्हाला जाहीरपणे सांगत आहोत.